नमस्कार, आपण पाहत आहात अंबुज प्रहार न्यूज लाईव्ह। पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी। भोकरमध्ये शतकोत्तरी संघ स्वयंसेवकांचे पथसंचलन पुष्पवृष्टीत संपन्न। देश, धर्म व संस्कृती जपण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अत्यंत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन साध्वी मुक्तीनाथ यांनी याप्रसंगी व्यक्त केले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या। त्यांना असं लक्षात आलं की या पृथ्वीवरती अनेक संस्कृती अनेक सभ्यता होऊन गेलेल्या आहेत। आणि आता उदाहरण घ्यायचं झालं तर इजिप्तची संस्कृती आहे किंवा रोम संस्कृती आहे, पण आता विजयादशमीचा सण अत्यंत महत्त्वाचा आहे। आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे आज धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे। आज सुद्धा एका समाजाने आपला स्वतःचा आत्मसन्मान जागृत करण्यासाठी धम्मचक्र प्रवर्तन केलं होतं। हा सुद्धा आजचा एक महत्त्वाचा असा दिवस आहे। आणि हे सगळं जर घडवायचं असेल आपल्या सगळ्याला तर आपल्याला ती समरसतायुक्त समाज निर्माण करण्याची फार आवश्यकता आहे। आणि त्यासाठी प्रभू श्रीरामाचा आपल्याकडे आदर्श उदाहरण आहे। हजारो वर्षाची गुलामगिरी चालत आल्यानंतर जेव्हा स्वातंत्र्याचा लाभ आहे तर पाहायला गेलं तर मी आध्यात्मिक क्षेत्रातून धर्माचा प्रचार आणि प्रसार करते, पण संघाच्या माध्यमातून कधी असा कार्यक्रम करण्याचा किंवा अभ्यास करण्याचा मला योग आलेला नाही। वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून मी बऱ्याचदा धर्माविषयी बोलत असते, हिंदुत्वाविषयी बोलत असते, पण संघाचा हा माझा पहिला कार्यक्रम आहे जी मी आज अटेंड केलेला आहे या ठिकाणी। त्यामुळे विशेष असं काही मला त्या संघाच्या कार्यक्रमाबद्दल बोलण्याची किंवा नाहीये, पण तरी ज्या धर्मात मी जन्माला आले त्या धर्मावर प्रेम करायला शिकवणारा हा संघ आहे, एवढं मात्र सगळं जग ओळखतं हे विशेष करून सांगायची काही आवश्यकता नाही। त्या धर्मात आपण जन्माला आलो, त्या धर्माचा स्वाभिमान आपल्या उरात बाळगून आपण तो स्वाभिमान जगाच्या समोर प्रकट करावा। नाही जर केलं तर वाहीत अभिमान आपले करायचं जतन जे आमचे, मग तो देश आमचा आहे, त्या देशातली संपत्ती आमची आहे, त्या देशातले धर्म आमचे, त्या देशातल्या सर्व 18 जाती आमचे। मग त्याच्यावर कुणी जर हल्ला करत असेल, ते कुणी बळकावू पाहत असेल तर आपलं जतन करण्यासाठी आपला स्वाभिमान पाहणं हे आपलं कर्तव्य असं उघड्या वचनात सांगतात। या न्यायाप्रमाणे आमच्या धर्माला, आमच्या देशाचं, आमच्या धर्माचं, आमच्या संस्कृतीचं रक्षण करण्याकरिता आम्हाला संघाशी जुळावं लागेल। भारत हिंदू राष्ट्र जर घोषित करायचं असेल तर त्याला एकमेव पर्याय ते म्हणजे RSS।
नमस्ते सदा वत्सले